दिवसांपासून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत अनेक खळबळजनक दावे केलेत। यावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसून येतात। त्यातच फडणवीसांच्या सांगण्यावरून परमबीर सिंग यांनी वाजे बोलतायत असा आरोप देशमुखांनी केला। फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होते? आता माझ्यावरती आरोप करायचे तुम्हाला आठवलं का, असा सवाल त्यांनी केला। त्यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूयात। वा देवेंद्र फडणवीसजी, मी 15 दिवसांपूर्वी तुम्ही 3 वर्षांपूर्वी कसं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी कट कारस्थान रचलं होतं ते मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलं। आता तुम्ही माझ्यावरती आरोप करण्यासाठी सचिन वाझे, जो देशद्रोह आणि 2 खुनाच्या गुन्ह्यांमध्ये 3 वर्षांपासून जेलमध्ये आहे, तसंच परमबीर सिंग, ज्याने 3 वर्षांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवले आणि नंतर स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाची हत्या करणं, या दोन्ही गुन्ह्याचा सूत्रधार आहे, असा आरोपी परमबीर सिंगला पुढे केलाय। आता दोघेही फडणवीसांच्या सांगण्यावरून पोपटासारखे बोलतात। दोन्ही प्रकरणाचा सूत्रधार परमबीर सिंग असल्यामुळे आम्ही त्याला 3 वर्षांपूर्वी निलंबित केलं। त्याला 3 वर्षांपूर्वी केंद्रीय एजन्सीकडून अटक होणार होती, पण तो भाजपला शरण गेला आणि आता फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करतोय। देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होता, असा सवाल त्यांनी विचारलेला आहे।